हाय हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हेलो, डॉक्टर वरुण बात कर रहे थे. सुन, आपने ज़ीरोडॉल MR ऑर्डर की थी ना आपको फार्मेसी में. अच्छा, पेशेंट आप होते सर अजय नियर, एज आपकी 37. अच्छा, और ये मतलब जस्ट आपको बॉडी पे है या आपको कोई सर्जरी हुई थी इसके बाद दिया? इथं ना मी आऊ सोबत आहे ना मग लपाछपी वगैरे आणि बॉल वगैरे खेळत होती आणि त्याला आता कळायला लागलं आहे हाईड अँड सीक. तर म्हटलं चला आता आपल्यालाच थोडंसं त्याच्यासोबत खेळायला लागेल. तर गार्डनमध्ये तर नेहमीच नेतेच त्याला मी खेळायला, पण हाईड अँड सीक आहे ना हे घरामध्ये खूप कॉर्नर्स आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत खेळत असते आणि मला पण खूप मजा येत होती कारण बरं वाटत नव्हतं. आणि दुपारी मग जरा झोप झाल्यानंतर बरं वाटलं आणि मग मी त्याच्याशी बॉल आणि हाईड अँड सीक खेळते आणि तो प्रॉपर परफेक्ट आहे ना कॅच वगैरे देत असतो. आणि इथं बघा काकूंची त्याची मजा. आण जा बॉल घे. इथे मग काकू आवरून गेल्या आणि आज 2 दिवस आहे ना मला बरं वाटत नव्हतं, पण म्हटलं चला जेवढं आपण आहे ना स्वतःला बरं वाटत असं केलं ना तर अजून आहे ना उत्साह सगळ्या गोष्टींचा ना कमी होऊन जातो. आणि काम तर काय आपल्याला करायचंच आहे आणि काम केल्याने ना एक वेगळा आनंद येतो आणि क्लीन नीटनेटकं सगळं ठेवलं ना अजून भारी वाटतं. तर म्हटलं चला आज ना हे गोष्ट आता करायचीच आहे काही झालं तरी. आऊचं तर सगळं आवरून ठेवलेलं होतं, वरूनही बाहेर गेलेला होता, पप्पा त्यांचं काम करत होते म्हणजे वाचन वगैरे. म्हटलं चला बाई यायच्या आधी आपल्या ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. तर आऊला ना लॅपटॉप माऊस वगैरे हे गोष्टी कळायला लागलेल्या आहेत, पण शक्यतो त्याच्या हातामध्ये त्याने घेतलं तर आम्ही लगेच घेऊन टाकतो. तर मी क्लीन करते म्हणून आऊला ना सोफा पण आता त्याला माझ्यासोबत क्लीन करायचं आहे. आणि जे गोष्ट आपण करतो ना हे जे खरं आहे, जे आपण करतो ना ते आपले जे मुलं आहेत त्याचं अनुकरण करत असतात. हे तुम्हाला इथं दिसतंय, उदाहरण तुमच्या समोर आहे. तर मी ना सोफा वगैरे असं झटकायला वगैरे घेतलेला आणि बऱ्याच वेळेस मी गादी झटको किंवा काही झटको ना आऊ लगेच ते काहीतरी घेऊन हातामध्ये ना झटकायचा प्रयत्न करतो, पण शक्यतो मी त्याला देत नाही कारण धूळ वगैरे असू शकते आणि लगेच ॲलर्जीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण अजून छोटा आहे, एकदम मोठं झालं की त्याला ही सगळी कामं करायचीच आहे. म्हणजे बेसिक ॲटलिस्ट घरातली कामं तरी मुलांनी करायला पाहिजे आणि हे शिकवायला पाहिजे कारण पुढे काही प्रॉब्लेम येत नाही. तर हे तर मी चालूच असतं. आणि मग म्हटलं चला आज TV युनिटला बऱ्याच दिवसापासून हात पण लागलेला नव्हता आणि धूळ प्रचंड येते. किती पण क्लीन करा, काकू रोजची रोज क्लीन करून जातात फरशी वगैरे, पण वरची धूळ वगैरे फरशीची धूळ असेल किंवा कार्पेटची धूळ असेल किंवा आपण सोफा वगैरे मधून झटकत असतो त्याची धूळ बऱ्याच वेळेस आहे ना त्याच्यावर पडते. आणि माहीत नाही ना कशामुळे तरी ना असे छोटे छोटे ना तिचे डाग पण होऊन गेले कारण अहो बऱ्याच वेळेस खरकटे हात घेऊन इकडे तिकडे पळत असतो. त्याला तर आपण स्टॉप करू शकत नाही, पण आपण स्वतः ते क्लीन करू शकतो घासून वगैरे. तर मी म्हटलं चला आज काही असं हॉलमध्ये अशा काही कॉर्नर्स आहेत, अशा काही गोष्टी आहेत ना जिथे बऱ्याच वेळेस आहे ना हात लागत नाही आणि ते कॉर्नर्स पण खूप चांगले आहेत जे की मला माझे फेवरेट आहेत आणि त्या गोष्टी क्लीन करायला मला फार आवडतं. पण पहिली मी सुरुवात केली TV युनिट आणि साऊंडपासून. तिथे बरीचशी धूळ वगैरे होती ती सगळी क्लीन करून घेतली.
दुसरा माझा फेवरेट कॉर्नर म्हणजे आऊच्या ह्या जे सगळे जे सॉफ्ट टॉईज ठेवलेले आहेत ना, इथे काय ते ठेवून आहे ना बऱ्याच वेळेस तो आता आजकाल यूज पण करत नाही, एखाद्या वेळेस मूड आला तर यूज करत असतो. तर त्या सगळ्या काढून आहे मग ते छानपैकी सगळं घासून वगैरे घेतलं लिटरली ना, कारण मार्बल आहे प्रत्येक टेबलच्या वरती आणि ते मार्बल ना जर जास्त क्लीन नाही केलं जास्त वेळ तर ते काळं काळं पडत जातं, म्हणजे चिकट हात वगैरे ह्या गोष्टीने ते खराब होतं. त्याच्यामुळे मी डायरेक्टली ना लिटरली आज साबण घेऊन त्याला घासून काढलं, नाहीतर नॉर्मली ना क्लीनर वगैरेनेच वरचीवर क्लीन करत असते. आणि त्या दिवशी काकूंकडनं किचनचे वॉर्डरोब वगैरे छान घासून क्लीन करून घेतले, पण हे सगळेच वॉर्डरोब करायला खूप पैसे लागतील आणि त्यांचं ऑलरेडी ते तेवढ्या गोष्टीसाठी त्यांना मी 200 रुपये दिलेले आहेत. तर म्हटलं प्रत्येक वेळेस एवढे पैसे द्यायला परवडत नाही, तर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा ह्या गोष्टी करायला काही हरकत नाही. म्हणून मी ना जिथे जिथे हँडलला वगैरे आपण सारखं यूज करत असतो ना तिथे खूप चिकट हात काळसर वगैरे पडून जातं. मग मी आज ठरवलं होतं की आज आहे ना जे काही मला घाण वगैरे दिसते ते सगळं क्लीन करायचं, कारण मला जेव्हा सकाळी मी उठले ना मला संभव असं फील होत होतं की नाही आता हे करायलाच पाहिजे. मग सगळे टॉईज ना मी छान त्यांची जागा सगळी क्लीन करून घेतली आणि सगळे झटकून वगैरे छान त्यांची धूळ काढून ना तिथं वरती सेट केले. आणि मी काय करते कुठलं काम करते हे तुम्ही बघू शकता कशा छानपैकी ऑब्झर्व करतोय. आणि हे ना शोचे जे काही पीसेस आहेत ना हे पण मी ना पाण्याने क्लीन करून ठेवलेत, कारण याच्यावरती पण प्रचंड धूळ असते आणि मग ते तिथे ठेवलेले असतात TV युनिटच्या शेजारी. तर मी तिथे सगळं सेट करून ठेवलं आणि मला ना शक्यतो घासायला आणि धुवायला ह्या गोष्टी खूप आवडतात. आणि टेबल पण तुम्ही बघू शकता इतकी घाण झालेली आणि इवन बास्केट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप घाण झालेल्या होत्या. तर म्हटलं चला आज ना टेबल वगैरे प्रॉपर क्लीन करूया. जर क्लीनरने करायला घेतलं तर ते निघणार नाही, कारण बारीक छोटे दह्याचे दुधाचे डाग बऱ्याच वेळेस टेबलवर बसतो खातो, भाताचे वगैरे सगळं असं सांडेल होतं. त्या वेळेस क्लीन करतो पण बऱ्याच वेळेस ना ते होत नाही, लेट झालं थकतो वगैरे. मग म्हटलं चला आज पूर्ण टेबल घासून वगैरे साबणाने मी करणार. आणि आऊ बघा मला कशी मदत करते चेअर वगैरे बाजूला करण्यासाठी. तर त्याला पण आता असं काही गोष्टी खरंच समजायला लागलेल्या आहेत. तर जेव्हा मम्मा काम करते तेव्हा आपण पण मम्माला मदत केली पाहिजे हे त्याच्या मी डोक्यामध्ये आत्तापासूनच रुजवते. तर म्हणजे लग्न झाल्यानंतर म्हणजे हा जास्त पुढचा विचार झाला नको त्याच्यावर बोलायला, सॉरी. तर क्लीन वगैरे टेबल मस्तपैकी ना करून घेतला आणि साबणाने वगैरे इथे म्हटलं छान घासून पुसून घेतला तर सगळं क्लीन होईल. कारण आहे ना खूप हलक्या हाताने घासते, नाही तर तुम्ही म्हणाल इतक्या जर जोरात घासलं तर काचेला स्क्रॅच पडू शकते. बरोबर आहे, म्हणून मी अगदी हलक्या हातानेच घासलेला आहे.
सगळं आवरलं आहे आणि काकूने सांगितलं व्यवस्थित आज झाडून घ्या, खूप कचरा झालेला आहे, तर त्या पण छान क्लीन करतील. तर बरं वाटतंय जरा असं काय केलं का, कारण काय होतं ह्या गोष्टींना ना खूप कमी हात लागतो आणि एकदा लागला की मग त्याचा पूर्ण फरशा पाड करते मी, म्हणजे मला असं सुचत नाही बाकीचं काहीतरी. आणि 2 दिवस बरं वाटत नव्हतं, पण आज बरं वाटतंय आणि मला अजून उत्साह वाटतो असं क्लीन काम वगैरे केलं ना, तर बरं वाटतंय. तर चला, हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.